नमस्कार. आपण 17व्या श्रद्धात्रय विभाग योगाला सुरुवात केली आहे. प्रस्तावनेच्याच ओव्या आपण मागच्या वेळेस पाहिल्या. त्या ओव्यांमध्ये अगदी अखेरच्या भागामध्ये असं आपण पाहिलं की निवृत्तीनाथांशी आणि ज्ञानेश्वर माऊलींची म्हणजे गुरु शिष्यांची इतकी काही छान जोडी जमलेली आहे की माऊली इतकं सुंदर उदाहरण देऊन सांगतात की मीठ जसं पाण्यामध्ये विरघळून जावं तसं निवृत्तीनाथाला मी प्रणाम केला, नमस्कार केला, नमन केलं आणि माझं काय झालं तर मी वेगळा राहिलोच नाही. आणि असं झाल्यामुळे आमचं इतकं अद्वैत साधल्यामुळे आता मी जो काही गीतार्थ सांगणार आहे इथून पुढे तो मला सांगता येणार आहे. असं म्हणजे आता 17व्या अध्यायाच्या गुरूंनी एवढं माझ्यावरती उपकार केलेले आहेत की त्यांच्यामुळेच मी हे सगळं सांगू शकतो आहे. असं पुन्हा एकदा माऊलींनी सांगितलं, आपण तो भाग पाहिला आहे. जाता जाता 2 सुंदर दृष्टांत माऊलींनी दिले की जसं असतं की रिकामा घट जसा समुद्रामधच्या पाण्यामध्ये बुडवला तर तो भरूनच बाहेर येणार. किंवा दुसरं म्हणाले की दिवा आहे, त्या दिव्यामध्ये जी वात आहे तो दिवा तेवतो म्हटल्यावर ती वात पण दिवाच होते, तिला काही वेगळं उल्लेख केला जात नाही. तसं माझं आहे. निवृत्तीनाथाला मी नमस्कार केला, प्रणाम केला आणि मी काय झालो तर मी पूर्ण ब्रह्म होऊन गेलो. आता देहानी कदाचित 2 असतील, परंतु आता आमचं असं काही म्हणजे पूर्ण मिळून गेलेलो आहोत. आता माझं काही असं वेगळे पण शिल्लकच राहिलं नाही असं माऊलीने सांगितलं. आणि आता आणि न व्यक्ती गीतार्थ जो असं 20व्या ओळीमध्ये माऊली म्हटलं की आता मी गीतेचा अर्थ स्पष्टपणानं मांडतो. अशी सगळी प्रस्तावनेमध्ये सद्गुरूची कृपा आपल्यावर कशी आहे ते सांगितलं. आता खरं म्हणजे विषयाकडे, हा जो 17व्या अध्यायाचा विषय आहे त्या विषयाकडे माऊली वळत आहेत. त्या विषयाकडे जाताना अर्जुनाला नेमकं काय वाटतं आहे ते माऊली वर्णन करत आहेत. तो भाग आज आपल्याला पाहायचा आहे. आणि प्रश्न नेमका अर्जुन काय विचारतो आहे, भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या अखेरला नेमकं काय सांगितलं आहे ते आपल्या लक्षात आहे की 16व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी स्पष्टपणे सांगतात की शास्त्राला तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. कार्य काय, अकार्य काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, हे सगळं शास्त्राप्रमाणे करायचं असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. हे जाणून ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्मम कर्तुमिहारसी. शास्त्र सांगेल ते करणंच, काय करायचं काय करू नये हे शास्त्र ठरवतं त्याप्रमाणे करावं असं 16व्या अध्यायाच्या अखेरी भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता हे जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हा अर्जुनाच्या मनात काय आलं आहे आणि ते जे काही मनात आलं आहे ते माऊली आपल्याला वर्णन करून सांगणार आहेत की त्याच्या मनात काय येत आहे की अरे असं शक्य आहे का, सगळं शास्त्राला धरून करणं आणि सगळं शास्त्र जाणकार अशी असतात का सगळी मंडळी, खरंच सगळ्यांना शास्त्र कळतं का, अशा अनेक गोष्टी अर्जुनाच्या मनात येत आहेत. आणि मग आज आपण पाहणार आहोत 23व्या ओळीपासून पहिलं सुरुवात करताना माऊली ते इथं अर्जुन मानस आहे. अर्जुनाच्या मनात काय आलं आहे, मनातच तो विचार करतो आहे की हे जे काही भगवंताने सांगितलं आहे म्हणे ऐसे कैसे, हे काय भगवंत सांगतो आहे, शास्त्राला धरून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे हे जे काही भगवंत सांगतो आहे. जे शास्त्रवीर नसे सुटी का कर्मा, म्हणजे शास्त्र वाचून कर्माला काही सुटकाच नाही का, शास्त्र काय म्हणेल तसंच करायचं का, हे शक्य आहे का, असं अर्जुनाच्या मानसे मनामध्ये आलं आहे. आता हे भगवंताला खरं म्हणजे विचारायचं आहे की तू म्हणतोयस पण शक्य आहे का, हे त्याला विचारायचं आहे. पण आणखीन हे जे काही मनात आलं आहे आणि भगवंता असं जे काही म्हणतो आहे ते किती कठीण आहे हे माऊली दृष्टांत देऊन आपल्याला सांगणार आहे. पुढल्या दृष्टांत जर आपण बघू तेव्हा खरंच अचंबित व्हायला होतं की काय माऊलींची कल्पनाशक्ती आहे. तरी तक्षकांची हे फडे ठाकोनी काही तो मणी काढे, काही नाकींचा केशू जोडे सिंहाची आहे. 2 अशक्य गोष्टीतल्या गोष्टी या 24व्या ओळीमध्ये माऊली सांगतात. अर्जुनाला काय वाटतं आहे की हे जे काही शास्त्राला धरून कर्तव्य करावं, जे काही करायचं आहे किंवा करायचं नाही हे सगळं शास्त्राला धरूनच करायला हवं. हे जे काही भगवंत म्हणतोय त्या संबंधी ते किती कठीण आहे. तर म्हणे तक्षक हा सगळ्यात विषारी साप, नागच म्हटलाय, फडा आहे म्हणजे नाग, त्या अत्यंत विषारी असणाऱ्या त्या तक्षकाच्या ह्याच्या फण्यावरचा मणी तो काढायचा. तरी तक्षकाचे फडे ठाकोनी काही तो मणी काढे,
त्या तक्षकांना जो महासर्प आहे, अत्यंत विषारी सर्प आहे, त्याला फण्याजवळ जायचं आणि त्याच्या त्या फण्यातला तो मणी कसा काढायचा, शक्य आहे का? अशक्य कोटीतली गोष्ट आहे. बरं नुसतं तेवढं काढून पण नाही. पुढल्या ह्याच्यात म्हणतात, काही नाकीचा केशू जोडे सिंहाची आहे, सिंहाच्या नाकातला केस काढायचा. दोन्ही गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत. त्या सिंहाच्या नाकातला केस कसा काढायचा आणि त्या तक्षकाच्या त्या सर्पाच्या त्या फण्यावरचं रत्न ते कसं काढायचं, मणी कसा काढायचा. आणि ह्या दोन्ही ज्या अशक्य गोष्टी आहेत याचं पुढे काय गंमत मोठी करायची आहे. मग तेने तो वोविजे तरीच लेणे पाविजे. त्या सिंहाच्या नाकातल्या काढलेल्या केसामध्ये त्या तक्षकाच्या त्या फळ्यावरचं ते रत्न ओवायचं आणि ते अलंकार तेने लेणे पाविजे, यरवक्या असे जर रिक्तकंठी तरच ते घालायचं, एरवी रिकामच राहायचं. ह्याचा अर्थ काय आहे की शास्त्राला धरूनच कर्तव्य करायचं किंवा जे काही कर्म करायचं आहे ते शास्त्राला धरूनच करायचं, मग एरवी काय करायचंच नाही. म्हणजे शास्त्राला धरून करता येणार नसेल तर कर्म करायचंच नाही का? जसं हे केलं तरच अलंकार घालता येतो, नाहीतर रिकामच राहायचं का? एरवी काय असे जे रिक्तकंठी तो अलंकार घालता येत नाही आहे. त्या सिंहाच्या नाकातल्या केसामध्ये ते फड्यावरचं रत्न ओवायचं आणि तोच अलंकार घालायचा, बाकी घालायचंच नाही, रिकामच ठेवायचा कंठ. शक्य आहे का? मग रिकामच राहायला हवं. हे शक्यच नाही, अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत. तसं शास्त्राला धरून कर्म करणं हे अशक्य आहे असं अर्जुनाच्या मनात आहे. अजून बोलून दाखवलेलं नाही आहे. आत्ता त्याच्या मनात येतं आणि हे सगळं माऊली आपल्याला सांगतात. आता हे जसं आहे, मोकळ्या गळ्यानं राहावं का, म्हणजे कर्तव्य केल्याशिवाय राहावं का? करायला हवंच, पण शास्त्राला धरून नसेल तर नाही करायचं का? तैसी शास्त्रांची मोकळी या काही कोड वेंटाळी, एके वाक्यतेचा फळी पैसी जे काही. ते म्हणतात शास्त्रांचं जे काही आहे ना, त्या अवघड गोष्टी आहेत, शास्त्रांच्या या अवघड निर्णयाला त्याचं आकलन होऊ शकणार नाही. तैसी शास्त्रांची मोकळी या काही कोड वेंटाळी, कसं कळेल? आकलन होणार नाही. बरं समजा एके वाक्यतेचा फळी पैसे जे काही, म्हणजे ही एवढी सगळी शास्त्र जी आहेत ती कोणी वाचावी? बरं समजा वाचली, अभ्यासली, तर त्याच्यामध्ये की एकवाक्यता आहे असं आपल्याला सांगता येईल का? कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं, कसं कळणार? निरनिराळी शास्त्र आहेत, त्या शास्त्रांमध्ये एकवाक्यता नाही आहे. म्हणजे खरोखरच त्या तक्षकाच्या डोक्यातलं रत्न काढणं आणि सिंहाच्या नाकातल्या त्या केसामध्ये ओवणं हे जितकं अशक्य आहे तितकं शास्त्र वाचलं, अभ्यासलं, त्यांच्यात एकवाक्यता असणं अवघड आहे, म्हणजे अशक्य आहे. जालया ही एकवाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता, कैचा पैसारू जीविता ये तुला लिया. त्यामुळे जालया ही एकवाक्यता म्हणजे असं आहे की ही जी काही एकवाक्यता व्हायला, म्हणजे शास्त्रांचं अध्ययन करायचं, सगळी शास्त्रांची एकवाक्यता व्हायला हवी, त्याच्यासाठी जे काही अभ्यास करायला हवा, शास्त्र धुंडाळायला हवीत आणि सगळं असा अभ्यास करून असं होणार आहे का? बरं हे सगळं करायला आपला हा जो काही मनुष्य जन्माचा कालावधी आहे तो पुरणार आहे का? कैचा पैसारू जीविता, ते जे काही आपलं आहे ते होणार आहे का? हे सगळं करण्यासाठी अनेक शास्त्रांचा अभ्यास करायचा, त्या सगळ्या शास्त्रांची जी काही एकवाक्यता आहे ती शोधून काढायची, ती अभ्यासायची आणि ती सगळी अभ्यासून त्याप्रमाणे आचरण करायचं. हे सगळं करण्याला वेळ आहे का आपल्याजवळ? पुरणार आहे का हा आपला जो काही मनुष्य जन्माचा कालावधी आहे तो ह्या सगळ्याला कधी अभ्यासणार आणि कधी त्याप्रमाणे वागणार, असं खरं म्हणजे अर्जुनाच्या मनात येत आहे. बरं शास्त्री अर्धे देशे काले या चहुही जे एक फळे, तो विपावो की का मिळे आघव्यांसी. ते म्हणतात शास्त्र अर्थ देश काल, म्हणजे नुसतं शास्त्र नाही. समजा शास्त्र अर्थ म्हणजे द्रव्य, देश, काळ, या सगळ्या चारही गोष्टींचा जे एक फळे, समजा योग आला, चारही गोष्टी जमल्या, तरी सगळ्यांना हा साध्य होणारा उपाय नाही आहे, सगळ्यांना नाही जमणार का? म्हणजे शास्त्र समजणं, त्याच्यासाठी लागणारं देश, काळ, वेळ, हे सगळं जमणं हे सगळ्यांना शक्य नाही आहे. काही मंडळी अभ्यासू जी असतील ती कदाचित शास्त्राचा अभ्यास करतील आणि ठरवतील देत देखील,
पण हे सगळ्यांना नाही शक्य. तो विपावो की का मिळे आघवेयांसी. आणि मग त्याचं जे काही आहे ते एखाद्याच फळ मिळते, मग सगळ्यांनी काय करायचं? जो कोणी करेल अभ्यास त्याला कदाचित हे फळ मिळेल, पण बाकीच्यांचं काय? मग असं एखाद्यालाच फळ मिळणार आणि मग सर्वांनी तसंच राहायचं? असं नाही होणार ना. मग काय करायचं? म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. आणि मग अर्जुनाच्या मनात आलेला मोठा प्रश्न आहे की जर का हे असं शास्त्रात सांगितलेलं आहे, ते जर जमणार नसेल, म्हणजे आत्ता जसं त्यांनी म्हटलं शास्त्रे अर्थे देशे काळे, सगळं देशकाल परिस्थिती आणि शास्त्र यांनी सगळं जे काही कर्म आणि त्या कर्माला लागणारं सगळं ही परिस्थिती, देशकाल परिस्थिती, असं सगळे प्रकार जर हे केले, जमून आले, तर ते कर्म जे की आता यथासांग होईल कदाचित. पण शास्त्रज्ञान ज्याला नाही, हे सगळं ज्यांना करणं शक्य नाही, यांनी काय करायचं? आणि यांनीच काही मोक्षाची इच्छा धरायचीच नाही का? मग या अशा लोकांची वाट काय? ज्यांना शास्त्र कळत नाही अशा मूर्ख शब्द वापर, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती. आणि असं शास्त्र न कळणारे पण ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांचं काय? म्हणजे ज्यांना शास्त्र कळत नाही आहे त्यांना हे काही मिळणारच नाही. आणि ज्यांना मोक्षाची इच्छा आहे पण शास्त्र अभ्यास करायला वेळ नाही, देशपरिस्थिती कालावधी नाही, त्यांचं काय? असा सगळा विचार अर्जुनाच्या मनामध्ये आहे. हा पुसावया अभिप्राव, जो अर्जुन करी प्रस्ताव. मनात आलेलं विचारायचं आहे ना. त्या मनात आलेला हा जो अभिप्राव आहे, मनात आलेली हे जे काही मत आहे, हा जो काही मोठा मनात आलेला प्रश्न आहे की बाकीच्याने काय करायचं? एक तर शास्त्राचा अभ्यास करणं किती अवघड आहे त्याचं उदाहरण दिलंच. आणि इतकं अशक्य कोटीतली गोष्ट तुम्ही सांगताय, तो शास्त्राचा अभ्यास सगळ्यांना शक्य नाही. मग काय सर्वसामान्य मंडळींनी करायचं काय? हे विचारण्यासाठी अर्जुन आता प्रस्ताव टाकतोय, म्हणजे विचारायचं आहे आता भगवंताला. तो 17व्या ठावो अध्याय येते, तो या 17व्या अध्यायाचा विषय आहे. हे जे काही अर्जुनाच्या मनात आहे ते अर्जुन भगवंताला विचारणार आहे, हा प्रस्ताव भगवंताच्या समोर ठेवणार आहे. आणि तो हा 17व्या अध्यायाचा श्रद्धात्रय भाग याचा जो विषय आहे तो हा आहे. तरी सर्व विषयी वितृष्णू, जो सकळ कळी प्रवीणू, कृष्णाही तवळ कृष्णू अर्जुनाचे जो. या 31व्या ओळीमध्ये माऊलींनी ह्या अर्जुनाच्या मनात आलेला हा प्रश्न, आणि खरं तर अर्जुनाला हा प्रश्न पडायला नको, कारण अर्जुन शास्त्राचा अभ्यास करू शकतो, अर्जुन बुद्धिमान आहे, एवढा कृष्णाचा जीवलग आहे, तर त्याला काही प्रश्न नाही, पण तो इतरांसाठी हा प्रश्न उपस्थित करणार आहे. आणि म्हणून माऊली त्या सर्व विषयी वितृष्णू, तृष्णा नसला म्हणजे निरीच्छ असणारा अर्जुन आहे. सर्व विषयी कुठल्याही प्रकारची त्याला तृष्णा नाही आहे, तो निरीच्छ आहे. जो सकळ कळी प्रवीणू, असा जो काही आहे, खरं म्हणजे सगळ्या कलांमध्ये तो प्रवीण आहे, सगळ्या कला त्याला अवगत आहेत, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याच्याजवळ आहे. अगदी नुसतंच आपण उदाहरण म्हणून घेतलं तरी आपल्याला माहिती आहे की तो स्वर्गात पण गेला होता, तिथे त्याच्या सौंदर्याला उर्वशी बोलली होती, आणि त्या उर्वशीने इच्छा व्यक्त केली होती. तर अर्जुनाने म्हणजे किती त्याच्याजवळ सगळं आहे की अर्जुनाने त्या उर्वशीला माता संबोधलं. आणि असा इतका जो विरक्त आहे, इतका जो निरीच्छ आहे, अशा ह्याला सगळ्या कला पण नृत्य अवगत आहे, धनुर्विद्या अवगत आहे, सगळ्या गोष्टी त्याला अवगत आहेत. आणि म्हणून पुढल्या ओळीमध्ये माऊली त्याला म्हणतात, कृष्णाही तवल कृष्णू अर्जुनत्वे जो. तो अर्जुनपणाने म्हणजे खरं इतका सर्वज्ञ आहे की कृष्णालाही असं आश्चर्य वाटून तो जणू काही काय म्हणतोय की अर्जुन रूपाने अवतरलेला हा दुसरा कृष्णच आहे. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की निवृत्तीनाथ आणि माऊली असं म्हणतात की आता आमच्या दोघांमध्ये इतकं पूर्णत्व साधलेलं आहे की आता आम्ही दोघं देहाने वेगळे असतो तरी मी एकरूपच आहोत. आणि म्हणून मी गीता अर्थ सांगणार आहे. 31व्या ओळीमध्ये भगवंत आणि अर्जुनाचं असंच एकरूपत्व माऊली सांगतात. त्यांचं म्हणणं असं आहे की इतका ह्याला काय खरं आहे, हा निरीच्छ आहे, ह्याला काही मिळवायचं नाही आणि सगळ्या गोष्टी ह्याच्याजवळ आहेत आहे. इतका वैराग्य संपन्न असणारा अर्जुन आहे, कुठल्याही प्रकारची त्याला अभिलाषा नाही आहे, सगळ्या कलागुणांमध्ये तो प्रवीण आहे. हा म्हणजे जणू काही कृष्णच आहे, दुसरा कृष्णच आहे. कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. बरं, म्हणजे कसा आहे तो,
अर्जुनपणाने सर्वज्ञ आहे. म्हणजे त्याच्याजवळ असणारे जे सगळे गुण आहेत त्या गुणांनी युक्त असणारा जणू काही हा कृष्णच आहे. आणि म्हणून तो म्हणतो एक अर्जुन रूपानं अवतरलेला हा दुसरा कृष्ण, असं माऊलींनी छान सुंदर वर्ण केलं आहे. त्या दोघांमध्ये सुद्धा म्हणजे आता खरं अभिन्नत्वच दाखवलं आहे. दोघंही एकच आहेत, पण तरी देखील अर्जुनाला आता विचारायचं आहे आणि मग ते विचारण्यासाठी तयारी केली आहे. तरी पण म्हणतो आहे की शौर्या जोडला आधारू, जो सोमवंशाचा शृंगारू, सुखादी उपकारू जयाची लीला. काय काय म्हटलं आहे? शौर्याचा आधार म्हटलं आहे. शौर्य जोडायला आधार, शौर्याचा आधार आहे, सोमवंशाचं भूषण आहे आणि ज्याची लीला, ज्याचं सगळं जे काही आहे कर्तृत्व हे सर्व प्राणीमात्रांना सुख देणार आहे. सुखादी उपकारू जयाचे, तर त्याचं प्रत्येक कर्म हे सर्वांना सुखकारक होणार आहे, सगळ्यांच्या हिताची काळजी घेणार आहे. मी मगाशीच आपल्याला म्हटलं की बघ, आता जो ह्या अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे हा स्वतःसाठी नाही आहे. आता तो जो काही विचारतो आहे की शास्त्राला धरून कर्म करणं सगळ्यांना शक्य आहे का, हे काही त्याच्या स्वतःसाठी नाही आहे, पण इतरांची त्याला काळजी आहे. त्यामुळे एवढा शूरवीर असणारा, सोमवंशाचा भूषण असणारा, आणि अशी त्यांनी हे केली की सगळ्या प्राणीमात्राला सुख देण्याची त्याची लीला आहे. जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो, ब्रह्मविद्येचा विश्रामो, सहचरू मनोधर्मो देवाचा जो. आणखीन म्हणतात अर्जुनाला किती उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्याला पुढे म्हटलं की जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो, म्हणजे अत्यंत प्रज्ञावान असणारमध्ये आणखीन प्रज्ञावान, बुद्धिमंतांचा आणखीन बुद्धिवान, सगळ्यात बुद्धिवान, त्याच्यात अजूनही बुद्धिवान. ब्रह्मविद्येचा विश्रामो, ब्रह्मविद्येचं पण विश्रांतीस्थान, म्हणजे ब्रह्मविद्या जाणकार नाही तर जणू काही ब्रह्मविद्येलाच तिथे विश्रांती मिळते, असा तो ब्रह्मविद्येचं विश्रांतीस्थान. सगळ्या प्रजेचा प्रियोतमो आहे, लाडका आहे. सहचरू आहे आणि सहचरू मनोधर्मू देवाचा जो, देवाच्या मनात सतत तो आहेच आहे. भगवान म्हणजे अर्जुनाला जसं भगवंताचं विस्मरण कधीच होणार नाही, आपण सहज समजू शकतो, भगवंताला पण अर्जुनाचं विस्मरण होणार नाही, असा देवाच्या मनात सतत असणारा असा हा सहचर, असा अर्जुन म्हणाला. सुरुवात जी आहे अध्यायाची तो अर्जुन म्हणाला. आता आपण पाहिलं की अर्जुनाच्या मनात नेमकं काय आहे ते सांगण्याची त्याची तयारी कशी आहे, आणि त्याची तयारी असताना त्याचा हेतू नेमका काय आहे, यासाठी म्हणून ही सगळी माऊलीने प्रस्तावनेतल्या ओव्या खर्च केल्या. आणि आपल्याला आता अर्जुनाच्या मनात असणारं अर्जुन विचारतो आहे तो या 17व्या अध्यायातला पहिला श्लोक. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. आता या श्लोकाचा आपल्याला नेमका विचार करायचा आहे. काय म्हणताय अर्जुनाचा प्रश्न असा, ये शास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्रविधीना उत्सृज्य म्हणजे टाकून. जे लोक शास्त्रविधी जाणत नाहीत, शास्त्रविधी टाकून पण श्रद्धान्वितः, पण ज्यांच्याजवळ अत्यंत श्रद्धा आहे, भगवंताबद्दल श्रद्धा आहे पण शास्त्रविधी काही जाणत नाही आहेत, शास्त्रविधी टाकून पण श्रद्धेनं जे यजन्ते, देवदेवतांचं पूजन करतात. यजन्ते, यजधातू म्हणजे पूजन करणं, तर जे श्रद्धेनं देवतांचं पूजन करतात, शास्त्र कदाचित जाणत नाही आहेत. ये शास्त्रविधी मुत्सृज्य, जे लोक शास्त्रविधी सोडून देतात, ज्या शास्त्राचं भगवंतांनी एवढं सांगितलं आहे की नाही ते शास्त्राला धरूनच प्रत्येक कर्म असलं पाहिजे, ते शास्त्र सोडून श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवदेवतांचं पूजन करणारे जे आहेत तेषां निष्ठा का, त्यांची निष्ठा का म्हणजे कोणती, सत्व, रज की तम, असा अर्जुनाचा प्रश्न. आता हे जे काही शास्त्रविधीला न धरणारे पण अंतःकरणात भक्ती असणारे, देवांची पूजा करणारे यांच्याबद्दल अर्जुनाला जाणून घ्यायचं की यांना काय म्हणायचं, यांना सात्विक म्हणायचं, राजस म्हणायचं की तामस म्हणायचं, असा प्रश्न आहे. आपण आता याचा विचार अधिक करून ठेवूया, कारण लगेचच भगवान वाचा या प्रश्नाचं उत्तर भगवंत दुसऱ्या श्लोकाला देणार आहे. पण अर्जुनाच्या या प्रश्नाच्या संदर्भात नेमकी काय योजना आहे,
अर्जुनांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये हे आपण सगळेजण या सगळ्या प्रकारात कुठे कुठे बसतो किंवा नेमकं आपला आता ज्याला ते सत्व रज तम म्हणणार आहेत त्याच्यावर आपलं ठरेल की आपण याच्यामध्ये शास्त्र आपल्याला कळतं का, की लगेच आपण नाही बाबा कळत. मग अंतकाळात आपल्या भक्ती आहे का, मग पुन्हा आपण विचार करू एवढी 100% भक्ती आहे का नाही. देवदेवतांचे पूजन करतो का, तर हो म्हणजे आता नित्यनैमित्तिक किंवा काय कुलधर्म कुलाच्या करतो. पण हे सगळं खऱ्या अर्थाने पुरेसं आहे का, मग आपण सात्विक राजस तामसमध्ये कुठे बसतो, असे सगळे प्रश्न सर्वसामान्यांच्यासाठी आहेतच. तर या सगळ्याचा विचार आपल्याला करून ठेवायला हवा. समर्पक प्रश्न विचारला आहे अर्जुनाने आणि आता भगवंतानं जे सांगितलं आहे म्हणजे 16व्या अध्यायात जे सांगितलं आहे त्याला धरून प्रश्न विचारलेला आहे. ही सगळी बुद्धिमान असणाऱ्या अर्जुनाची ही जिज्ञासा आहे. त्याला जाणून घ्यायचं आहे की एवढं शास्त्राला धरून कर्तव्य कर्म करायला सांगतोयस, हे शास्त्र म्हणजे काय आहे आणि हे शास्त्र जाणायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ह्या सगळा विचार करायचा आहे. आता शास्त्रावर किंवा गुरुजन सांगतायत त्याच्यावर किंवा ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे, अगदी बरोबर आहे. शास्त्राने सांगितलेल्या मार्गानंच जीवन जो हे करतो आहे, भगवंताला तेच म्हणायचं आहे ना की सद्गुरूंवर, भगवंतावर, शास्त्रावर ज्यांची पूर्णपणे श्रद्धा आहे आणि तो आपलं सगळं जीवन या पद्धतीनंच चालवतो आहे, त्याचं अंतःकरण शुद्धच आहे, त्याला सगळं काही प्राप्त होणारच आहे. त्यामुळे त्याच्याविषयी शंका घ्यायला जागाच नाही आहे. कारण भगवंताने सांगितलं शास्त्राला धरून ज्याचं वर्तन आहे त्याच्याबद्दल काही शंका घ्यायची नाही आहे. दुसरं असं आहे की ज्यांची श्रद्धाच नाही आहे, जे शास्त्र पण मानतच नाही आहेत, केवळ आधी 16 झालंच आहे की कामक्रोध लोभ यांचे शिकारच आहेत, त्यांचं कामक्रोध लोभ वाढलेलाच असतो आणि मग त्यांचं काय होतं ते पण भगवंताने सांगितलं की ते सगळेजण नरकात जातात. शास्त्राला मानत नाहीत आणि कामक्रोध लोभ ज्यांच्याजवळ आहेत त्यांची वाट पण ठरलेलीच आहे. हे दोन्ही सांगूनच झालेलं आहे. आता हा तिसरा प्रकार अर्जुनाने काढला आहे आणि हा तिसरा प्रकार पण असू शकतो की शास्त्रग्रंथात जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागणं होत नाही आहे, पण तरीही अंतःकरणात श्रद्धा आहे, देवदेवतांचं पूजन करता आहेत, तर मग त्यांची निष्ठा जी आहे त्यांची निष्ठा मानायची की नाही, त्यांची निष्ठा असते की नाही, आणि मग त्यांना काय म्हणायचं, असा हा जो काही अर्जुनाचा प्रश्न आहे. म्हणजे खरं तर आपली जी शास्त्र आहेत म्हणजे प्रमाण ग्रंथ ज्याला म्हणतात किंवा अगदी संत साहित्यसुद्धा म्हणूया, वेदोपनिषदांपासून श्रुती स्मृती ग्रंथांपासून ते अगदी पुराणं किंवा आत्ता म्हणतात तसं संतांचे ग्रंथ, या सगळ्याचा जर विचार केला तर हे ह्या ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्तन, हे सगळे प्रमाण ग्रंथ आहेत, या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे. अर्जुनाचा प्रश्न हा व्यापक अर्थाने समजून घ्यायला हवा, तो सगळ्यांसाठी आहे. या विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचे काही प्रकार आहेत ना, सगळेच जण काही ह्या 2 प्रकारात भगवंतांनी सांगितलेल्या नाही आहेत. शास्त्र जाणणारे आहेत त्यांचा प्रश्नच नाही, त्यांना सगळं काही मिळणार आहे. जे काही कामक्रोध लोभी आहेत ते नरकात जाणार आहेत. पण अजून जे तिसरे लोक आहेत त्यासाठी हा मोठा प्रश्न विचारला आहे अर्जुनाने. आणि सर्वांसाठी हा गीता ग्रंथ आहे, त्यामुळे गीतेनी या सगळ्यांची सोय पण लावायला हवी. जसं आपण म्हणतो की गीता ग्रंथ हा अगदी सामान्यातल्या सामान्यांपासून सगळ्या मंडळींना त्याच्यात अर्थ कळणार आहे. मग याच्यामध्ये या बाकीच्यांची सोय लावली आहे की नाही, तर आपण असा विचार करू की हा एक तर गीतेसारखी गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठी आहे. 5000 वर्षापूर्वीची जरी असली तरी आजही आपल्याला त्याचा तोडगा किंवा आपल्या कल्याणाचा जो मार्ग आहे तो आपल्याला ह्याच्यामधून सापडतो असं खात्रीने आपण म्हणतो. त्यामुळे शास्त्र जाणत नाहीत, पण आपण असं धरूया की शास्त्र जर जाणत नसले तरी त्यांच्या आता जातीवाचक असा शब्द म्हणून मी जात शब्द म्हणत नाही आहे, त्यांच्या जाती धर्मातले जे आपण म्हणतो ना की पुरोहित असतात किंवा जाणकार असतात, या जाणकारांनी जे सांगितलेलं असतं त्यावर यांचा विश्वास असतो, त्यावर यांची श्रद्धा असते आणि मग त्याप्रमाणे ते सांगतील तशी परमेश्वराची पूजा उपासना ही मंडळी करतात. म्हणजे शास्त्र स्वतः अभ्यासलेलं नाही आहे, पण ज्यांना शास्त्र कळतं आहे, ज्यांची शास्त्र अभ्यासलं आहे
ते जसं सांगतायत तसं करणं, असं करणारी मंडळी असतातच, त्यांचं काय. त्यामुळे त्या धर्ममार्तंडांवर, त्या जाणकारांवर विश्वास ठेवून किंवा साधू संतांवर विश्वास ठेवून जे वागणारे लोक असतात त्यांच्याबद्दल काय करायचं. जे स्वतः शास्त्राभ्यास करत असतील त्यांचा प्रश्न नाही आहे, पण जे स्वतः करत नाही आहेत तर त्यांनी या ज्यांनी केलं आहे ते जे काही सांगतायत त्याप्रमाणे आचरण केलं तर ते सात्विक राजस तामस कशामध्ये मोडतं. म्हणजे आता विविध प्रकार असतील. आपलं सुद्धा असंच होतं की पूर्वी तर असायचं प्रत्येक कुटुंबाचे गुरुजी ठरलेले असायचे आणि त्यांच्या त्यांच्या घरामध्ये जे काही अडचणी असतील काही असतील तर त्या गुरुजींना विचारायचं आणि त्याप्रमाणे करायचं. म्हणजे शेवटी माणूस कुठेतरी विश्वास ठेवतो आणि मग त्या विश्वासाप्रमाणे आचरण करतो. आणि हेच नेमकं अर्जुनाला विचारायचं आहे की जे शास्त्र अभ्यासातली त्यांचं काय करायचं. अशिक्षित सुशिक्षित लोकसुद्धा आपण पाहतो, अगदी आजही पाहतो की कुळधर्म कुळाचार करतात. ते समजा करत असताना म्हणजे काही काही कधी कधी अगदी जुन्या काळामध्ये आपण समर्थांच्या काळातल्या गोष्टी पाहिजे की कोंबडं बकरी कापणं कोंबडं कापणं वगैरे वगैरे. आता अशा गोष्टी थोडं लोक सुधारले शहाणे झाले त्यामुळे अशा गोष्टी करत नसतील, बरोबर आहे. पण अजूनही काही काही गोष्टी देहाला त्रास देऊन अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल फार मोठा भाव आहे असं करणारे आहेत. आता ह्याला शास्त्राधार आहे का असं कोणी विचारलं तर तुम्ही म्हणू असं शास्त्रात की कुठे लिहिलेलं नाही आहे. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आपण मधूनच काहीतरी ऐकतो की नर्मदा परिक्रमा करणं आपण समजू शकतो, अगदी पायी परिक्रमा करणं हेही समजू शकतो. परंतु सूर्यनमस्कार घालत घालत प्रदक्षिणा करणं किती देहाला त्या यातना देणं आहे. तर हे काही शास्त्रामध्ये सांगितलं आहे का हो की असं केलं तर असं मिळतं, असं नाही आहे. असं सहजपणानं आपण म्हणू. त्यामुळे काही काही गोष्टी ह्या अशा पद्धतीनं ज्या होतात तर या अशा प्रकारच्या श्रद्धेला काय म्हणायचं. सात्विक म्हणायचं राजस म्हणायचं का तामस म्हणायचं. काही लोक असे असतात की आणखीन एक वेगळ्या प्रकारचे की त्यांचा शास्त्रावर काही फार विश्वास नसतो, परमेश्वराची पूजा उपासना असं पण काही फार मोठं त्यांच्याकडनं घडतं असं नाही. पण ही मंडळी समाजाची सेवा करतात. अगदी शिवभावे जीवसेवा म्हणतात तसं समाज उपयोगी कामं करतात. तीच त्यांची पूजा असते असं त्यांना प्रामाणिकपणानं वाटतं. आणि मग त्यांचं जे की आहे हे जे की त्यांचं समाजाचं काम करणं समाजाची सेवा करणं, जे काही रंजलेले गांजलेले मंडळी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करणं, या मंडळींच्या या प्रकारच्या कामाला काय म्हणायचं. सत्वरजतमयाला काही म्हणायचं की नाही असेही प्रश्न म्हणजे निरनिराळे प्रकार आपण नेमकं अर्जुनाच्या मनामध्ये भगवंतांनी या दोन गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यापेक्षा वेगळं जे की आहे त्या सगळ्याचा विचार आपण केला तर आपल्याला कळेल की असं सगळं अर्जुनाला विचारायचं आहे. आणि हे तुमच्या आमच्यासाठी आहे, हे काही अर्जुनासाठी नाही आहे. अर्जुन आपल्यासाठी हा प्रश्न भगवंताला विचारणार आहे, भगवंत त्याचं उत्तर देणार आहे. आपल्याकडे खूप वेगळ्या प्रकारचे लोक असतात. म्हणजे अगदी हिंदू धर्माचा जरी विचार केला तरी आपल्याकडे काही लोक मूर्तीपूजा न मानणारे म्हणजे आर्य समाजाचे लोक आहेत ते मूर्तीपूजा मानत नाहीत. किंवा स्वामीनारायण पंथाचे जे लोक आहेत ते केवळ त्यांच्या स्वामींनाच मानतात. किंवा वैष्णवज आहेत ते विष्णूला मानतात. शिवाचे जी पूजक शैवज आहेत ते शिवालाच मानणार आहेत. हरे राम हरे कृष्णवाले फक्त कृष्णाला मानणार आहेत. आता ही सगळी मंडळी धार्मिक आहेत, श्रद्धाळू आहेत, पण त्यांच्या त्यांच्या त्या देवाला ते मानतात. मग यांना काय म्हणायचं. त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथांवर त्यांच्या त्यांच्या धर्मगुरूंवर त्यांची अतूट श्रद्धा आहे. अगदी जसं आपण शीख जैन अशी मंडळी म्हणतो, बुद्ध हे काय आहेत हे हिंदू धर्मातलेच पंथ आहेत. त्यांच्या त्यांच्या पूजेच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण म्हणून की त्यांना आपण काही वेगळे मानत नाही. आपण म्हणतो की ठीक आहे त्यांची उपासना या पद्धतीने होते, त्यांना त्यांचा देव तो आहे त्या देवाची पूजा ते करत आहेत. त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथावर त्यांच्या त्यांच्या देवावर त्यांची श्रद्धा आहे. आता असं जे की आहे त्यांना काय म्हणायचं असा खरा अर्जुनाचा प्रश्न. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग मुद्दाम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. स्वामीजींना असं एकदा म्हणजे ह्याच्यात गेले शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं आणि मग त्यांना कोणी विचारलं की तुम्ही म्हणता तसं आहे का. म्हणजे
शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये इतर सगळ्या अन्य धर्मीयांच्या मोठ्या मोठ्या लोकांशी पण चर्चा झाली आणि हिंदू संतांची भूमिका नेमकी काय आहे ती स्वामी जेव्हा स्पष्ट करत होते तेव्हा हे बाकीची मंडळी म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूंनी स्वामीजींना एकदा विचारलंच असं. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी तो शब्द वापरला आहे टॉलरंट. तेव्हा आमचा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म टॉलरंट आहे. म्हणजे काय आहे, सहिष्णू आहे असं त्यांना म्हणायचं होतं. आणि स्वामीजींच्या चरित्रात प्रसंग आहे तर तसा हिंदू धर्म सहिष्णू आहे का असा त्यांनी प्रश्न स्वामीजींना विचारला. तेव्हा स्वामीजींनी असं म्हटलं की तुम्ही ज्या अर्थाने टॉलरंट म्हणता, स्वामीजींचं उत्तर अगदी चपकल आहे, तसं आम्ही सहिष्णू नाही आहोत. आम्ही काय म्हणतो की तुम्ही काय करता, तुम्ही स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ मानता आणि इतर जे सगळे धर्मीय आहेत ती सगळी चुकलेली कोकरं आहेत असं तुम्ही समजता आणि त्यांना योग्य मार्गावर म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये आणणं हेच तुम्ही योग्य असं तुम्ही समजता. आम्ही ख्रिश्चन नाही म्हणून तुम्ही आम्हाला तुम्ही सहन करता असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही काय आम्हाला तुमच्या बरोबरीचं मानत नाही, तुम्ही आम्हाला सहन करता. स्वामीजी म्हणाले आमचं तसं नाही आहे. आम्ही हिंदू धर्मातली मंडळी प्रत्येकाचा परमेश्वराकडे जाण्याचा जो मार्ग आहे ते वेगवेगळे असू शकतात. तुमच्या मार्गाने तुम्ही परमेश्वरापर्यंत पोचाल, आमच्या मार्गाने आम्ही परमेश्वरापर्यंत पोचू आणि सगळ्यांचेच मार्ग योग्य आहेत आणि सर्वश्रेष्ठ आहेत असं आम्ही मानतो. आमचा काही असा कोणाबद्दल दुराग्रह नाही, असंच असलं पाहिजे असं आम्ही म्हणत नाही. त्यामुळे आम्ही इतर धर्मियांना सहन करत नाही, आम्ही आमच्या बरोबरीचं समजतो. स्वामीजींचं सांगणं त्यांना आहे की आम्ही सहन टॉलरेट करतो वगैरे वगैरे नाही, आम्ही त्यांना आमच्या बरोबरीचंच समजतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने उपासना करा, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो असं त्यांना म्हणायचं आहे. येशू ख्रिस्तालाही आम्ही संत मानतो. भले त्या संताचं हे वेगळं असेल, आमचे संत वेगळं सांगत असतील, पण सगळ्यांचा जो आहे ते चांगलंच सांगणं आहे आणि योग्य मार्गालाच नेणं आहे, भगवंताकडेच नेणारी मंडळी आहे. ही हिंदू धर्माची श्रेष्ठता स्वामीजींनी केली होती. पूर्वी असं असायचं की म्हणजे आपल्याकडे नाही का चारवाक झाला की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तर त्यालासुद्धा म्हणजे चारवाकासारख्या विचारवंतांना सुद्धा आपल्या सगळ्या ग्रंथशास्त्रकारांनी मान्यता दिलेली होती की ठीक आहे त्या पद्धतीने त्यांना जाऊ दे. त्यामुळे हिंदू समाजाने कुणालाही दूर लोटलं नाही, गॅलिलिओसारखं फासावर नाही दिलं कोणालाही. सगळे ग्रंथ सगळ्या अगदी चारवाकाच्या ग्रंथासुद्धा दर्शन ग्रंथामध्ये जागा दिली. हा जो काही नंतरच्या याच्यापेक्षा तो गीतेतला विचारच आहे. अर्जुनाला नेमकं हेच विचारायचं आहे की या सगळ्यांची सोय आपण लावली की नाही. असा विचार करायला की असं वाटतं की संबंध गीतेमध्ये काही हिंदू धर्म नावाचा शब्दच नाही आहे ना. म्हणजे गीतेच्या वेळेला काही हिंदू धर्म नव्हता, पण असं सनातन असा शब्द सनातन धर्माचा उल्लेख होता. मग म्हणजे हिंदू धर्मच नव्हता तर इस्लाम ख्रिश्चन वगैरे पण नव्हतेच, अशाचा प्रश्नच नाही. तर गीता हा जो ग्रंथ आहे तो सगळ्या विश्वातल्या सगळ्या लोकांसाठी तो आहेच आहे. त्यामुळे भगवंत त्या पद्धतीत जे सांगताय ते सगळ्यांसाठी आहे आणि तसा विचार सगळे संत म्हणजे फक्त हिंदू धर्मातल्या संतांनी करायचं आहे असं नाही, तर सगळ्यांनी करायचं आहे. मी विवेकानंदांचं उदाहरण एवढ्यासाठी दिलं की स्वतः विवेकानंद शास्त्रग्रंथ जाणणारे होते आणि असे जाणणारे असूनही इतर धर्मियांना त्यांनी कमी लेखलं नाही. आणि हिंदू धर्माचं जे एक वैशिष्ट्य आहे ते आम्ही सगळ्यांना मानतो आणि सगळेजण सारख्याच पद्धतीनं एकाच ठिकाणी जाणारे आहेत, ज्याची त्याची उपासना आणि शास्त्रग्रंथ वेगळे आहेत एवढाच त्याचा अर्थ. असा जर विचार ठेवला तर आपल्याला कळेल. आता अर्जुनाचा जो प्रश्न आहे की अशी जी मंडळी आहेत, आता विविध प्रकारची मंडळी आपण पाहिली, भगवंतांनी सांगितलेले दोन आता बाजूलाच पडले. मग शास्त्र जाणणारे शास्त्रग्रंथ जाणणारे यांचं छानच होणार आहे, यांचा प्रश्नच नाही आहे. जे कामक्रोध लोभी आहेत त्यांचं काय होणार आहे तेही आपल्याला कळलेलं आहे. आता हे बाकीचे जे सगळे आहेत की शास्त्र तर कळत नाही आहे, ग्रंथ तर अभ्यासलेले नाही आहेत, पण विश्वास तर आहे, उपासना तर करतायत, अशा सगळ्या लोकांचं काय होणार आहे हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नासाठी म्हणून आता म्हणजे काही कुठले शास्त्रग्रंथ प्रमाण मानता येणार नाही किंवा कुठल्या संतांवर कुठले धर्म मार्तंड आहेत त्यांच्यावर किंवा ह्या अशाच प्रकारचे कुळधर्म कुळाचार केले पाहिजे अशावर असं एकच काही ठोस आपल्याला सांगता येणारच नाही आहे आणि भगवंत तसं सांगतही नाही आहे. मग नेमकं काय करायचं? आणि असा हा प्रश्न जो काही आला आहे
भगवंतांनी दैवी संपत्ती सांगितली 16व्या अध्यायामध्ये. त्या दैवी संपत्ती सांगताना दैवी संपत्तीचा जो कोणी आहे त्याला सात्विक प्रवृत्तीचे लोक हे केलेच आहेत, कारण त्यांना दैवी संपत्ती त्यांच्याजवळ आहे. आणि ही दैवी संपत्ती आहे त्याला काय संपद विमोक्ष आहे असं म्हटलं. म्हणजे दैवी संपत्ती असणारे मोक्षाकडे जाणारच आहेत असं पण म्हटलं आहे. आणि जे नाही आहेत ते आसुरी संपत्ती आहेत, त्यामुळे आसुरी संपत्तीवाले पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकणार असं पण म्हटलं आहे. म्हणजे दोघांचा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा पण विषय भगवंतांनी सांगून टाकलेला आहे. पण अजून सत्वरजतमाबद्दल मात्र भगवंत बोललेले नाहीत. म्हणजे भगवंतांनी 2च प्रकार आपल्याला सांगितले. ते दोन्ही प्रकार आपल्याला अगदी पक्के कळले. दैवी गुणसंपत्ती आहे त्यामुळे त्यांचं काम झालंच आहे. आसुरी संपत्ती असेल तर ते पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणार आहेत. किंवा मग असे म्हटलं तसं की ज्यांनी शास्त्राचा ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे त्यांचं काम होणारच आहे. पण जे काही शास्त्र मानणारे नाही आहेत त्यांचं काय होणार, तर ते या जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणार. मग आता हा जो अर्जुनाने काढलेला 3रा विषय आहे त्याच्या संबंधी माऊली आपल्याला सांगणार आहे. हा झाला आपला अर्जुनाच्या मनात आलेल्या प्रश्नाबद्दलचा आपला विचार. गीता नेमकी काय म्हणते, माऊली काय म्हणतात ते आपल्याला कळेल. माऊली म्हणतात, तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. अर्जुनाच्या मनामध्ये काय आहे हे मुद्दामच मी आपल्याला सगळं आधी निरनिराळ्या लोकांनी त्याच्यावरती केलेल्या ह्याच्या आधारेच सांगितलं. माऊली सांगतायत की तुझा बोलू आम्हा साकांक्षू जायचे. तुझं हे जे बोलणं आहे ना ते आम्हाला आमच्या मनात शंका निर्माण करणार आहे. पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी हे सांगितलं की हा अशा शास्त्र न जाणणाऱ्याला पण श्रद्धा असणाऱ्यांना काय म्हणायचं हे खरं म्हणजे अर्जुनाला विचारायचं आहे. तर तू जे सांगितलंस ना 16व्या अध्यायात त्यांनी आमच्या मनात शंका निर्माण झाली. पण शंका निर्माण झाली असं सांगण्याआधी अर्जुन भगवंताला काय म्हणतोय, तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा. तमाल श्यामा असा शब्द वापरला आहे कृष्णाला. तमाल श्यामा म्हणजे काय, तर तमाल वृक्ष जो आहे त्या तमाल वृक्षाबद्दल असं म्हणतात की त्याची सावली जी आहे ती सावली अत्यंत घनदाट आहे आणि शीतल असते. तर त्या सावलीमध्ये गेल्यावर जसं शीतल शांत वाटतं तसं या भगवंताशी बोलताना भक्तांना शांत वाटतं. सगळ्या चिंता त्याच्या मिटून जातात. तर मी तुला जो की हा प्रश्न विचारले त्यांनी माझा शंका निरसन होणारच आहे. पण तरी आत्ता तुझ्या बोलण्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली आहे. एकीकडे तमाल श्यामा म्हटलं आहे की भगवंताच्या ह्या शीतल अशा सगळ्या छायेमुळे काय होईल तर मला शांती समाधान मिळणारच आहे. आणखीन एक शब्द वापरला आहे इंद्रिया फावलिया ब्रह्मा. म्हणजे खरं तर हे जे की ब्रह्म आहे ब्रह्मतत्व आहे हे इंद्रियांच्या कक्षेत येत नाही, पण आमच्या अनुभवायला आलं आहे. इंद्रियांच्या अनुभवायला आलेलं हे जे काही ब्रह्मरूप आहे म्हणजे भगवंत मला कळला आहे. आता झालंच आहे ना, बघितलंच आहे भगवंताला. अर्जुनाने विश्वरूपात बघितलं आहे, चतुर्भुज रूपात बघितलं आहे, प्रत्यक्ष भगवंताला त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याला जो काही हा अनुभव आला आहे तो म्हणतोय इंद्रिया फावलिया ब्रह्मा. इंद्रियांना सहजच अनुभवायला आलेलं हे ब्रह्मरूप आहे. आणि असं हे जे इंद्रियाला अनुभवलेलं ब्रह्मरूप आणि तुझ्यासारख्याच्या छायेत आल्यावर सगळ्या प्रकारच्या चिंता दूर होणार आहेत. पण तरी देखील तुझा बोलू आम्हा साकांक्ष पाहिजे. पण तरी आत्ता जे तू बोलला आहेस त्याच्याबद्दल मनामध्ये जरा शंका आहे. जे शास्त्रे वाचुनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐसे का काही पखे बोलिलासी. आता तर म्हणतायत की अरे असे शास्त्र वाचून आणिके, शास्त्रावाचून अन्य कुठलाच उपाय नाही आहे, म्हणजे मोक्ष मिळणार नाही. शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे. शास्त्र वाचलेलं नाही त्यामुळे अन्य कुठल्या उपायाने काही मोक्ष मिळणार नाही असं तू का पख म्हणजे पक्ष असं तू कुठल्या पक्षाने म्हणजे अन्य कुठल्या गोष्टीने मिळणार नाही असं तू बोलला आहेस ते कसं काय सांग बरं. की शास्त्र नाही तर
मोक्षप्राप्ती होणार नाही. भगवंताचं असं म्हणणं आहे की शास्त्र जाणायलाच हवं, त्या शास्त्राच्या प्रमाणेच आचरण करायला हवं. तर तू असं का म्हणा, असं कैक आहे, असा पक्ष का घेतलास, असा खरा म्हणजे अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि याची शंका त्याच्या मनात आहे. तरी न मिळेची तो देशो, नव्हेची काळा अवकाशो, जो कर की शास्त्राभ्यास तोही दुरी. ते म्हणतात असं आहे की असं शास्त्राप्रमाणे कर्म करायला योग्य असं योग्य असं स्थान मिळणार नाही. जे काही कर्म करायला पाहिजे त्याला काळा अवकाश म्हणजे अवकाश पण मिळणार नाही. कधी जन्माला येणार, मी कधी ते अभ्यास करणार, ते शास्त्र शिकणार, तेवढं आयुष्य तर मिळायला पाहिजे. त्या नव्हेची काळा अवकाश, एवढा अवकाश म्हणजे एवढा अवधी पण मिळणार नाही. म्हणजे बरं असं आहे, जो करवी म्हणजे आपल्याकडून तो शास्त्राचा अभ्यास करवून घेणारा कोणी सद्गुरू आहे, जो करवी शास्त्राभ्यास आपल्याकडून जो करवून घेईल असा पण मिळतो असं नाही, तोही दूर असतो. म्हणजे साधकाने करायचं काय, शास्त्राचा शास्त्र शिकायचं आणि मग कर्माचरण करायचं एवढा अवधी नसतो. एवढा कोणी शिकवणारा पण आपल्याला असत नाही. म्हणजे इतकं हे शास्त्राधाराप्रमाणे वर्तन करणं सहज सुलभ नाही आहे, असं अर्जुनाला सांगायचं आहे. आता तिन्ही अडचणी माऊलीने एकाच ओवीमध्ये सांगितल्या आणि आपल्याला पण ह्या सगळ्या पटणाऱ्या अडचणी आहेत की खरंच आहे, योग्य असं कर्माचरण करायला, शास्त्राप्रमाणे कर्माचरण करायला योग्य स्थान मिळायला हवं. खरंच आहे. म्हणजे चांगल्या घरात जन्म योग्य ह्याच्या घरात मिळालं तर कदाचित होईल शास्त्राद्वारे, नाहीतर कसं होणार. बरं एवढा अवधी पण मिळणार नाही. अभ्यास करणार कधी आणि त्याप्रमाणे आचरण करणार कधी. आणि योग्य करवी शास्त्राभ्यासू, आपल्याकडून शास्त्राभ्यास करून घेणारा असा कोणी सद्गुरू पण मिळणार आहे. त्या तिन्ही जी काही अडचणी आहेत त्या माऊलीने सांगितलेल्या अगदी योग्य आहेत. देशकाल परिस्थिती, शास्त्रशुद्ध अभ्यास, त्याप्रमाणे होणारं कर्म, हे सगळं अवघडच गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अवघड असणाऱ्या गोष्टी पार करणं कसं होणार. आणि अभ्यासी विरजिया होती जी या सामुग्रिया, त्याही नाही आपैनिया ती वेळी. पुढे म्हणतात अभ्यास विरजा म्हणजे सहाय्य करणार. अभ्यासाला समजा काही सहाय्य करणारी काही सामग्री लागते ना, शास्त्राभ्यास करायचा तर काही होती जी या सामुग्री, त्या सगळ्या सामुग्री पाहिजे. एक आपला अभ्यास करायचा तर होणार नाही, त्याला सहाय्य करणारे सगळ्या सामुग्री पाहिजे. त्याही नाही आपैनिया, त्या पण स्वाधीन नसतात, म्हणजे सहजपणे आपल्याला उपलब्ध नसतात. म्हणजे एकतर अभ्यास करायचा तर त्या अभ्यासाला काही मदत होईल म्हणून आपण पाहिलं की अगदी म्हणजे गीतेच्या काळाच्या तुलनेत समर्थांच्या काळाचा विचार केला तरी 300-350 वर्षापूर्वीसुद्धा ग्रंथ अभ्यासायचे म्हणजे असे कोणाकडून तर आणावे लागायचे, हाताने लिहून काढावे लागायचे. त्यामुळे अशा सगळ्या एखाद्या शास्त्रग्रंथाचा अभ्यास करायचा आहे तर त्याला ग्रंथ कोण देणार, त्याला जी काही उपकरण सामग्री लागेल ती सामग्री कुठून आणणार, हे काहीच स्वाधीन नसतं. त्यामुळे हे इतकं काही सहज उपलब्ध होत नाही. पुढे म्हणा उजू नोहेची प्राचीन, नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया. पुढे म्हणतात उजू म्हणजे अनुकूल, उजू नोहेची प्राचीन. मग आता आणखीन एक गोष्ट काढली की काहींना कसं असतं की आधीच्या जगात पूर्वकर्मच अनुकूल नसतं. मग त्यांनी काय करायचं, पूर्वकर्मच अनुकूल नसेल तर त्यांना बिचारा या सगळ्या शास्त्राचा अभ्यास, ती सामग्री गोळा करणं, गुरु मिळणं अवघडच गोष्ट आहे. दुसरं म्हटलं नेदीची प्रज्ञा संवाहन, काहींना बुद्धीचं हे नसतं, बुद्धीचं सहाय्य नसतं. काहींना पूर्वकर्म अनुकूल नसतं, काहींना बुद्धीचं सहाय्य नसतं. त्यामुळे सगळ्या साधकांजवळ की एवढं शास्त्र अभ्यास करण्याइतकं सगळ्या प्रगल्भता नसते. आणि इतक्या सगळ्या कारणांनी हे सगळं शास्त्राचं अध्ययन करणं, शास्त्र संपादन करणं अवघडच आहे, अशक्यच आहे. सुरुवातीलाच दोन्ही अशक्य कोटीतल्या गोष्टी सांगूनच टाकलेल्या आहेत. किंबहुना शास्त्रविखी एकही न लहातीची नखी, म्हणून उखी विखी सांडिलीची, अगदी नगभर सुद्धा असं म्हटलं आहे त्याने. किंबहुना शास्त्रविखी, आणखीन काय काय सांगू म्हणाले. हे जे काही शास्त्र विषय आहे ना, या विषयात अनंत अडचणी आहेत. आणि एकही न लहातीची नखी म्हणजे ह्या शास्त्राविषयी नखा एवढा सुद्धा आधार मिळत नाही आहे.
पुष्कळ किती अभ्यास केला तरी नखा एवढा सुद्धा ज्ञान संपादन होत नाही. म्हणून उखी विखी सांडली जे. मग शास्त्राभ्यासा विचार लोक सोडून देतात की हे सगळं केलं तर इतक्या अडचणी येतात. आणि मग खरंच आहे की निरनिराळी शास्त्र, त्या शास्त्रामध्ये असणारे निरनिराळे परस्पर विरोधी असणारी मतं, हे सगळं पाहिलं की लोक तो अभ्यास सोडूनच देतात. शास्त्राभ्यासा विचारच त्यांना नको वाटतो. परिनिर्धासाठी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदता ती परत्रे साचारेचे. पण काय होतं, काही अभ्यास शास्त्रांचा करून त्याच्यात जे काही आता अनुष्ठानं सांगितले, यज्ञ यागविधी अनुष्ठानं सांगितले, त्या सगळ्या अनुष्ठानाने किंवा त्या यज्ञ यागविधीने काही पुण्यवान लोक नांदता ती परत्रे साचारेचे परलोक गाठतात. काही मंडळी या सगळ्याचा अभ्यास करतात, त्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञ यागादी कर्म करतात आणि त्या सगळ्यांनी पुण्यवान लोक काही गाठतात. आणि असं घडत असेल, असं घडत नसेल असं नाही, पण अशी किती मंडळी असणार. त्यामुळे निधासाठी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदता ती परत्रे साचारे जे, हे सुखाने नांदत असतील. काही थोडी मंडळी अशा प्रकारे करत असतील. तया आयसे आम्ही व्हावे, आईसी चाड बांधवनी जीवे, घेती तयांचे मागावे आचाराव्या. आता त्यांच्यासारखं ज्या कोणा मंडळींना हे जमलं आहे त्यांच्यासारखं आम्ही परलोकात सुखी व्हावं अशी आपली मनात इच्छा ठेवायची आणि मग यज्ञयागाचं अनुष्ठान करायचं. ज्यांनी हे सगळं केलं आहे आणि त्यांना मिळालं आहे तर त्यांच्यासारखं आपण पण करायचं. आणि अशा त्यांच्या मार्गाने, म्हणजे महाजनो म्हणतात ना, महाजनो येईन गता असं म्हणतात, तसं अशी जी मंडळी आहेत आणि असं अशा पुण्यान लोकांनी जसं केलं आहे तसं करायचं आणि त्यांच्या मागे जाण्याचं ठरवायचं. पण अशा जाण्याच्या मागे जाताना जे कोणी ज्ञानाचा उपयोग करून घेतात, व्यवहारामध्ये आपल्याला दिसतं की आपल्याला कळलेलं असतं असं नाही, त्यांनी केलं आहे तसं आपण करायचं. जसं आपण पुढल्या ह्याच्यात माऊली उदाहरण देणारच आहे की मी आपलं व्यवहारातलं उदाहरण असं म्हणते की आपण सगळे विजेची उपकरणं वापरतो. आपल्याला कुठे काय शोध लावला आहे आणि कसं काय घडतं कुठे माहीत असतं, पण आपल्याला त्या उपकरणांचा उपयोग कसा करायचा ते कळलेलं असतं आणि उपयोग होतो आहे आपल्या लक्षात आलेलं असतं. तसं ते इथे सांगतात की जे काही जाणकार आहे, ज्यांनी अभ्यास केला आहे, त्यांच्या ह्याच्यावर विश्वास टाकायचा आणि त्याप्रमाणे करायचं. ते जाणकार ज्या मार्गाने जातात त्यात त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण करून घ्यायचा. माऊली उदाहरण देत आहेत, धड्याची या आखरा तळी बाळली हे दातारा, का पुढा सुनी पडीकरा अक्षम उसाले. धड्याची या आखरा म्हटलं आहे म्हणजे पूर्वी असायचं ना, ते पंतोजींनी पाटीवर लिहून द्यायचं. तळी बाळली हे दातारा, अक्षर लिहून द्यायचे, त्या अक्षराखाली मुलं ती घोटाळायचे. जसं जास्त लिहायचं. पूर्वी आपल्या लहानपणी कित्ता असायचा, तो कित्ता गिरवायचा. वरती जसं लिहिलेलं आहे ते 4 वेळा गिरवून झालं की खालच्या ओळीमध्ये ती अक्षरं परत परत लिहायची. आणि अशी अक्षरं गिरवायला शिकवतात लहान मुलांना जसं शिकवतं तर, आणि मग ते मुलांना वळण लागतं, कसं लिहायचं ते कळतं. तसं म्हणाले हे आहे की तो आधीचा जो कोणी करणारा आहे त्याच्यासारखं आपण करायचं. कृष्णाला हे सांगणार आहेत की तो तसं आम्ही करतो आहे की पंतोजी जसं मुलांना शिकवतात तसं जे कोणी शास्त्र जाणणारे आहेत ते जसं करतायत तसं आम्ही करणार. किंवा जसं एखादा आंधळा आहे तर त्याला कोणीतरी त्याला रस्ता दिसत नाही आहे, पण ज्याला कोणाला रस्ता दिसतो आहे त्याच्या आधाराने तो जातो. तसं म्हणाले करता येईल. जो शास्त्र जाणतो आहे तो जसं करतो आहे तसं आपण करायचं, एवढं शक्य आहे. तैसे सर्व शास्त्र निपुण तयांचे जे आचरण तेच करीती प्रमाण आपुलिये श्रद्धेय. असे शास्त्र जाणकार जे आहेत अगदी निष्णात आहेत, चांगलं त्यांना सगळं कळत आहे, सर्व शास्त्र निपुण, सगळे शास्त्र जाणकार आहेत. तयांचे जे आचरण ते जसं आचरण करत आहेत त्याप्रमाणे ते प्रमाण मानायचं. ते करतात ते बरोबर आहे कारण त्यांनी शास्त्र अभ्यासलं आहे. त्यामुळे शास्त्र जाणकार जे आहेत, निष्णात जे आहेत, निपुण आहेत त्या शास्त्रामध्ये, अशांच्या आचरणासारखं आपण त्यांच्यावर निष्ठा ठेवून प्रमाण मानायचं. त्याची करीती प्रमाण आपुल्या श्रद्धे. मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. मग निरनिराळ्या गोष्टी दिलेत की यांच्या आधारे करायच्या, म्हणजे सगळ्या देवतांची पूजा.
शिवाची पूजा, विष्णूची पूजा, शिव अधिक आहे म्हटलं आहे ना, त्यामुळे काही म्हणा, शिव, विष्णू, गणपती, देवी सगळ्यांची पूजा, भूम्याधिक आहे किंवा काही दान द्यायचे, भूमी अधिक दाने, भूमी, वस्त्र, अन्न जे काय आपल्याला दान द्यायचं आहे ती महादानं, अग्निहोत्र हे सगळं कुळधर्म कुळाचार म्हणूया, हे सगळं श्रद्धेने करतात. कोणाच्या माहितीने जे जाणकार आहेत ते जसं सांगतील तसं करतात. तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा, गती होय ते आम्हा सांगी तुझी. या सगळ्यांमध्ये यांना गती नेमकी काय, हे जे करतायत ते सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे, हे कृपा करून प्रभू आम्हाला सांगा. म्हणजे ओव्यांच्या अगोदरच मी आपल्याला निरनिराळ्या मंडळी काय करतात ते सांगितलं. तेच माऊलीने आपल्याला आता 45 ओळीपर्यंत सांगितलं. आणि आता आपल्याला कळेल की अरे मग भगवंत त्याला उत्तर देणार आहे. हे असं करणार जे जाणकार आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणार आहे. भले आपल्याला शास्त्र कळत नाही आहे, पण ही सगळी मंडळी निष्णात आहे, एवढं माहिती आहे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची, ते सांगतील तसं करायचं. आजपर्यंत आपण तसंच करत आलो. आपल्या घरामध्ये असणारे कुळधर्म कुळाच्या आधीची पिढी जे करत होती तसंच थोडाफार काही प्रासंगिक बदल होत असेल तेवढा करून आपण तशा गोष्टी करतो. आणि ते करणं हे सत्वरजतमामध्ये कुठे बसतं. तम वैकुंठ पेठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे निहे जग अंगछाया. पुढे म्हणतात की हा जो वैकुंठ पेठीचे लिंग म्हणजे वैकुंठाधिपती, निगम पद्माचा पराग, छान हे केलं आहे. पद्माचा पराग म्हणजे कमळातला पराग, आणि कसा वेदरूपी कमळातला पराग. कृष्णाला म्हटलं आहे तू कसा आहेस, तसा एकतर वैकुंठाधिपती आहे आणि हा असा कमळातल्या परागासारखा आहे कृष्ण. ज्याचे जिये जयाचे दिये जग अंगछाया. म्हणजे जसं आहे की सावली पडायला काहीतरी लागतं ना, तसं हे सगळं जग चालायला सत्ता लागते ना, तशी सत्ता ज्याची आहे तो परमात्मा असा आहे. आणि त्या कृष्णाने तो कृष्ण कसा आहे, तर आता ज्याच्याकडून आपल्याला उत्तर हवं असतं ना, तो कसा आहे सांगायलाच हवा आधी, की तो बरोबरच मला उत्तर देणार आहे. हा प्रश्न मला पडला आहे, असं 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 सगळं होतं, या सगळ्यांच्या श्रद्धेचं काय करायचं. पण तूच सगळं जग चालवणारा, तूच सगळे हे करणारा परमात्मा आहेस. काळ सावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गोढू आनंद घनू. किती विशेषण दिलेत कृष्णाला. एक म्हटलं कसा आहेस तू, तर सर्व नियामक आहेस, म्हणजे प्रत्यक्ष काळरूप आहे, सावियाचा वाढू आहे, लोकोत्तर आहेस, इतका लोकोत्तर उत्कर्ष आहे तुझा, सर्वश्रेष्ठ आहेस, प्रौढ आहेस, सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहेस, अद्वितीय आहेस, जगात त्याच्यासारखं तेच दुसरं काही नाहीच. आणखीन कसं आहे तर सगळ्याच गोष्टी तुझ्या चरित्रातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अत्यंत रहस्यमय गूढ आहेत. आणि आनंद घनू आहे, सगळा सर्व काळ आनंद घनच आहे, अखंड आनंद. असा हा आनंदरूप असणारा असा आहे. अशा या कृष्णाकडून आता अपेक्षा आहे की तो आपल्याला काहीतरी विशेष उत्तर देणार आहे. आणि ते उत्तर काय देणार आहे ते पाहूया आपण. येश लाघी जाली जेणे विके, ते तयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलता असे. आता हे सगळे गुण आधीच्या ह्याच्यात सांगितले, ते सगळे गुण ज्यामुळे वर्णन करता येतात, त्याच्या आधारावर आपल्याला बोलता येतं, अशी जी आपली शक्ती आहे. आणि ती शक्ती ज्याच्या सत्तेवर चालते असा श्रीकृष्ण, त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. त्यांनीच दिलेल्या शक्तीमुळे आपल्याला बोलता येत आहे. अर्जुनाची नेमकी तीच गोष्ट आहे. अर्जुन म्हणतो की मला ह्या शंकेचं उत्तर हवं आहे, कारण तू जे सांगितलं आहेस त्याच्यातून मला आणखीन संभ्रमात पडलो आहे मी, आणि या सगळ्या गोष्टींचं मला उत्तर हवं आहे. ते मी हे सगळं तुला विचारतो आहे कशामुळे, तूच दिलेल्या शक्तीमुळे. येश लागिजिये जेणे विके, ते तयाचे अंगी असिके. ज्याच्या आधारावर आपण हे सगळं वर्णन करता येत आहे अशी शक्ती, आणि ती शक्ती ज्याच्या सत्तेवर चालते नांदते असा तो श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण स्वतःच्या मुखाने बोलू लागला. आधी श्रीकृष्णाचं अर्जुनाने अगदी फार स्तुती केली की आता खरं आहे सामान्यांना शास्त्राची माहिती नाही आहे, पण जे ते करतायत ते सगळं श्रद्धेने करतायत, आणि शास्त्राप्रमाणे वागावे तर कठीण पण आहे, सगळ्यांना ते वागता पण येणार नाही. कितीही जरी
बुद्धिमान माणूस जरी असला तरी शास्त्राप्रमाणे आचरण करणं किंवा एकतर असंच्या असं एका शास्त्रात जे सांगितलं दुसरीकडे असतं असं नाही होत. त्यामुळे जसं आहे ना त्या यक्षप्रश्नामध्ये धर्मराजाला जो यक्षाने विचारलं होतं की समजलं नाही तर माणसाने काय करायचं. साधा प्रश्न होता यक्षाचा की एखादी गोष्ट नाही समजत आहे तर करायचं काय. तर धर्मराजाने उत्तर दिलं होतं, महाजनो गेलं गताचं पंथा. मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जावं. खरं म्हणजे हे बरोबर आहे. पण हे सांगण्यापूर्वी धर्मराजांनी श्लोक असा म्हटला, तर्को प्रतिष्ठया स्मृतयाश भिन्न श्रुतयो विभिन्न नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम महाजनो येन गता सपंथा. म्हणजे काय तर आपण तर्क लढवतो. तर्क काही योग्य नाही. श्रुतींमध्ये भेद असतात, अर्थांमध्ये भेद असतात. एकदा एक सांगितलं जातं, एकदा श्रुतीमध्ये मतभेद असतात. धर्माचा विचार केला तर धर्माचं तत्त्व पण गूढ गहन असतं. सगळ्या सामान्य मंडळीला ते असं धर्मातलं गूढ काही उलगडत नाही. म्हणून मग ज्ञानेश्वर तुकाराम किंवा समर्थ किंवा संत मंडळी जे की ज्या वाट्याने गेले किंवा ते ज्या वाट्याने जायला सांगतात त्या वाट्याने जावं असं ते सांगतात. त्यामुळे महाजनो येणं गताचं पंथा, ते महाजन ज्या मार्गाने जातात त्याच्या आधीचं जे सगळं आहे ते सगळं खरंच कठीण आहे. शास्त्र आधार घेणं त्याप्रमाणे आचरण करणं अवघड आहे. आपण सुद्धा सगळेजण या बळावरच जगतो. म्हणजे व्यवहारात आपल्याला माहीत की साधं आपल्या रोजच्या ह्याच्यात आरोग्यशास्त्राची काळजी घ्यायची आपल्याला, काही आपल्याला हे झालं तर ॲलोपॅथी घ्यावी का आयुर्वेदाचं घ्यावं का होमिओपॅथी घ्यावी असं आपण म्हणतो. किंवा कुठल्या एखाद्या डॉक्टरकडे जायचं तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं, मग 4 लोकांनी सांगितलेलं जायचं. किंवा एखाद्या काही वकिलाकडे जाण्याचा प्रश्न आला, कायद्याचा प्रश्न आला तर कुणाकडे जायचं. मग आपण काय करतो, 4 लोक काय सांगतायत, कुठल्या डॉक्टरकडे जा किंवा कुठल्या वकिलाकडे जा, कुठल्याचा कुठला अनुभव आहे हे सगळं त्याप्रमाणे करतो. 4 लोकांच्या अनुभवावरचा आपण विश्वास टाकतो आणि त्याप्रमाणे वागतो. सर्व बाबतीमध्ये आपल्याला हे करावं लागतं. त्यामुळे अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो खरं म्हणजे बरोबरच आहे. शास्त्र आपल्याला माहिती नाही आहे पण श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा जी आहे, ही जी काही निष्ठा आहे ते कोणत्या प्रकारची आहे त्याच्याबद्दल विचार आपल्याला करायला सांगतात. मोक्ष तर हवा आहे. मोक्ष हवा असेल तर सगळी साधनं जी आहेत ती शास्त्राला धरून असायला हवी असं सांगतायत. मग शास्त्र जाणणं तर आवश्यक आहे, ते शास्त्र जाणणं तर अवघडच आहे. मग दासबोधाबाई समर्थांनी अशा प्रसंगाचं एक उत्तर दिलं आहे, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी. म्हणजे कळत तर नाही आहे आणि परोपरी साधना केली परी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. अशी न जाणता साधना केली तर काही मोक्षाचा अधिकारी होणार नाही. तर आता भगवंत पण आपल्याला त्याप्रमाणे उत्तर दिलं. भगवंत त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शोधून. देहिनाम म्हणजे देहधारी जो आहे माणूस जो आहे, स्वभावजा त्या स्वभावानुसार त्याची जी काही प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसार, किंवा थोडंसं आणखीन विचार करायचा झाला तर त्याचे जे पूर्वसंस्कार आहेत त्या पूर्वसंस्कारानुसार, स्वभावता म्हणजे त्या स्वभावानुसार त्रिविधा श्रद्धा भवती. 3 प्रकारची त्याची श्रद्धा असते देहधारी माणसाची. त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या पूर्वसंस्कारानुसार ही अशी 3 प्रकारची श्रद्धा असते. सत्व रजतम आणि चैतिताम शृणु. 3 नीट ऐक. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, प्रत्येकाच्या सगळी माणसंच पण शरीराची रचना वेगळी असते. रचना म्हणजे कोणी उंच आहे, कोणी ठेंगू आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, कोणी काय असे वेगवेगळ्या गोष्टी असतात. माणूसच, पण माणूस जरी असला तरी याच्यामध्ये भिन्नता असते. किंवा स्वभाव ज्या म्हटलं तर त्याच्यामध्ये आवडीनिवडीत पण फरक असतो. म्हणजे जसं मी नेहमी गमतीनं म्हणते की एखाद्याला कडकडीत म्हणजे इतकं कडकडीत आवडतं की अगदी कधी घरातली माणसं म्हणतात की यांच्या तोंडातच चहा काढायला हवा. एखाद्याला तो थंडगारच आवडतो.
अशा ज्या गोष्टी आपण परस्पर भिन्न बघतो हे सगळं स्वभावानुसार. आता आपल्याला या श्लोकावरती बरीच चर्चा होणार आहे. माऊली पण बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. पण याचा अर्थ काय, देहधारी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे की त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या पूर्व संस्कारानुसार जे काही गोष्टी 3 प्रकारच्या गोष्टी होतात त्याला आपल्याला सत्वरजतम म्हणायचं आहे. आणि हे सगळं चैतिताम शृणु, हे सगळं तू नीटपणाने ऐक असं म्हटलं आहे. आणि मग या गोष्टी आपल्याला वरकर मी पाहिलं तर आपल्याला हे भेद सहज कळतील. हे का असे भेद आहेत त्याचा विचार करायचा आहे. मग त्या भेदांमध्ये आणखीन उपभेदसुद्धा होणार आहेत. म्हणजे पूर्ण सत्व रजतम असं नाही, पण रजसत्वाच्या बाजूला गेला किंवा रजतमाच्या बाजूला गेला तर नेमकं काय होतं, अशा अनंत गोष्टी आपल्याला माऊली सांगणार आहेत. आणि त्या ओव्या आपण पुढल्या वेळेला बघूया. आज आपण सगळ्या ओव्या एवढ्यासाठी घेतल्या पहिल्या शोधात की आपल्याला प्रश्न सगळा छान कळला आहे की नेमक्या ह्या विविध प्रकारचे आहोत आपण सगळेजण त्या कॅटेगरीत आहोत. ना धड आपल्याला शास्त्र कळतं आहे आणि ना धड आपला इकडे सगळीकडे विश्वास आहे. आणि अजून जे काही कारणं सांगतो ती पण बरोबर आहे की सगळ्यांना हा शास्त्र आधार घेणं शक्य आहे का, तर नाही आहे. त्या शास्त्राचा आधार नाही आहे. आणि तरी देखील सगळे ज्या मार्गाने जात आहेत त्या मार्गाने आम्हाला जायचं आहे. मग आपल्याला यांना काय म्हणायचं, तर याला कुठल्या कॅटेगरीत बसवायचं, त्याच्यासाठी आता उत्तर तेच आहे की त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या पूर्व जन्माच्या संस्कारानुसार त्याचं जे आचरण आहे त्या आचरणाप्रमाणे त्याला सत्वरजतम म्हणता येईल. पण आपण पाहणार आहोत की तो शिक्का त्याचा कायमचा नाही आहे. त्याला त्याच्या या प्रगतीप्रमाणे सत्वाकडे, सत्वातीत होण्याकडे पण जाता येईल असं त्या श्रद्धात्रय विभागाच्या निरनिराळ्या उदाहरणाच्या सहाय्यानं माऊली आपल्याला पटवून देणार आहे. पुढल्या 48व्या ओवीपासूनचा भाग आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.